हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द पार्ट 2 ऑफ प्रिन्सिपल स्ट्रेसेस. पार्ट 1 मध्ये आपण पाहिलं होतं की नेमकं प्रिन्सिपल स्ट्रेसेस म्हणजे काय, प्रिन्सिपल प्लेन म्हणजे काय, त्यानंतर मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस कशाला म्हणायचं, मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस कशाला म्हणायचं, सिग्मा 1 सिग्मा 2 आणि याची केस नंबर 1 एनालिसिस मध्ये केस नंबर 1 आपण कव्हर केली होती. आता आपण स्टार्ट करूयात की केस नंबर 2 फॉर प्रिन्सिपल स्ट्रेसेस और एनालिसिस ऑफ प्रिन्सिपल स्ट्रेसेस. केस 2 बघा मित्रांनो काय आहे या ठिकाणी. If a principal stress sigma 1 and sigma 2 are acting on two mutually perpendicular planes are given and it is required to find out normal stresses and shear stresses at any plane which is at an angle theta degree from vertical in anticlockwise direction. अशी आपली केस 2 आहे. म्हणजेच बघा या ठिकाणी मी पुन्हा एक्सप्लेन करतो हे नेमकं काय लिहिलंय ते. एक प्लेन आहे ज्या प्लेन वरती सिग्मा 1 आणि सिग्मा 2 हे दोन प्रिन्सिपल स्ट्रेसेस दिलेले आहेत, म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन्स आहेत. त्यानंतर जो काही व्हर्टिकल प्लेन आहे ए बी, कर्सरकडे लक्ष ठेवायचंय सगळ्यांनी बघा. जो काही व्हर्टिकल प्लेन आहे ए बी, या ए बी प्लेन पासून अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला थीटा या अँगल वरती एक प्लेन आहे आणि त्या प्लेन वरती येणारे स्ट्रेसेस किती असतील हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. आता जसं की बघितलं आपण पार्ट 1 मध्ये हे जे एनालिसिस करताना बाय एनालिटिकल मेथड आपल्याला फक्त सिग्मा 1 दिला होता. या पार्ट मध्ये आता सिग्मा 2 पण दिलेला आहे. डेरिव्हेशन करायचं आहे, एकदम सिंपल आहे आणि जसं आपण फर्स्ट पार्ट मध्ये केलं तसंच करायचं आहे. आता मी फक्त सांगतो तुम्हाला की कसं डेराइव्ह केलेलं आहे. इथे मी डेरिव्हेशन दिलेलं नाहीये. ज्यांना कोणाला डेरिव्हेशनची आवश्यकता वाटेल त्यांनी मला फक्त कमेंट बॉक्स मध्ये कळवा, मी तुम्हाला डेरिव्हेशन सेंड करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर पाहूयात बघा मित्रांनो, इथं एक सिग्मा 1 फोर्स दिलेला आहे जो की हॉरिझॉन्टल डायरेक्शनला आहे आणि हा सिग्मा 2 फोर्स दिलेला आहे जो व्हर्टिकल डायरेक्शनला आहे. आता डिराइव्ह करताना आपल्याला काय करायचंय, या सिग्मा 1 स्ट्रेसला फोर्स मध्ये कन्वर्ट करायचंय. जसं की फोर्स इज इक्वल टू स्ट्रेस इनटू एरिया असं इक्वेशन मिळेल आपल्याला आणि मग तो फोर्स आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो किंवा फोर्सचे आपण कंपोनंट्स तयार करू शकतो. मग हा जो काही सिग्मा 1 डायरेक्शनला फोर्स असेल त्या फोर्सचा एक कंपोनंट या प्लेनला एक पॅरलल आणि एक नॉर्मल डायरेक्शनला असे दोन कंपोनंट घ्यायचे. म्हणजे इकडे येईल एफ कॉस थीटा आणि इकडे येईल एफ साइन थीटा. सिमिलरली दुसरा फोर्स दिलेला आहे, हा या प्लेनच्या नॉर्मल डायरेक्शनला एक कंपोनंट येईल आणि एक पॅरलल डायरेक्शनला एक कंपोनंट येईल. म्हणजे याचाही एक कॉस थीटा येईल आणि याचाही एक साइन थीटा येईल. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर एका डायरेक्शनला जाणाऱ्या फोर्सेसची सम करायची आहे, दुसऱ्या डायरेक्शनला नॉर्मल डायरेक्शनला जाणाऱ्या फोर्सेसची सम करायची आहे आणि मग त्याला फक्त सिम्प्लिफाय करायचंय. तर मित्रांनो बघा इथं डेरिव्हेशनची गरज नाहीये. आपली एक्झाम ही ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड असल्यामुळे आपल्याला फॉर्म्युले थोडेसे लक्षात ठेवावे लागतील. पूर्ण डिराइव्ह करून झाल्यानंतर फॉर्म्युला काय येतो इथे मी बोल्ड मध्ये तुम्हाला दिलेला आहे पहा. सिग्मा एक्स इज इक्वल टू सिग्मा एक्स म्हणजे या ठिकाणी जो काही ज्या प्लेनवरचे स्ट्रेसेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत त्या प्लेनला जो काही नॉर्मल स्ट्रेस असेल तो असेल सिग्मा एक्स इज इक्वल टू, फॉर्म्युला एकदम सोपा आहे लक्षात ठेवायचा, सिग्मा 1 प्लस सिग्मा 2 डिवायडेड बाय 2 प्लस सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 डिवायडेड बाय 2 इंटू कॉस 2 थीटा असा फॉर्म्युला मिळतो बघा. सिग्मा 1 प्लस सिग्मा 2 डिवायडेड बाय 2 प्लस सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 डिवायडेड बाय 2 इंटू कॉस 2 थीटा. सिमिलरली बघा जर मित्रांनो इथे हा पॉइंट पी आपण झूम केला तर तो पॉइंट पी आपल्याला असा मिळेल बघा. इथला जो काही ज्या पॉइंटला स्ट्रेस काढलाय तो पॉइंट जर आपण झूम केला तर तो पॉइंट आपल्याला असा मिळेल आणि या पॉइंट वरती बघा एक नॉर्मल स्ट्रेस आहे जो की आपण सिग्मा एक्स म्हणलेला आहे आणि हा जो इकडचा प्लेन आहे त्याला परपेंडिक्युलर प्लेन आहे, त्याच्यावरती जो काही सिग्मा वाय आहे तो पण नॉर्मलच आहे आणि मग हा जो टौ आहे हा टौ फोर्स या प्लेन वरती ऍक्ट होतोय, सिग्मा एक्स ला परपेंडिक्युलर ऍक्ट होतोय. पण या टौची व्हॅल्यू आणि सिग्मा वाय ची व्हॅल्यू ही वेगळी वेगळी असते. त्यामुळे हा टौ पण आपल्याला सिग्मा वाय पण आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर मग पहा इथं सिग्मा वाय इज इक्वल टू सेम फॉर्म्युला आहे, सिग्मा 1 प्लस सिग्मा 2 डिवायडेड बाय 2, या ठिकाणी वरती प्लस होतं इथं फक्त मायनस राहणार, सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 डिवायडेड बाय 2 इंटू कॉस 2 थीटा. म्हणजेच आपल्याला एकदम सिंपल फॉर्म्युला मिळाले बघा. दोन्ही फॉर्म्युले एकच आहे, फक्त मध्ये प्लस मायनस आहे.
आणि या ठिकाणी अजून एक गोष्ट नोटीस करायची पहा, हा सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन मध्ये असल्यामुळे याच्यामध्ये असणारा अँगल हा 90 डिग्री आहे. मग 90 डिग्री आहे तर मग या कॉस थीटा मध्ये थीटाची व्हॅल्यू पुट करताना सिग्मा वाय साठी आपल्याला 90 प्लस थीटा अशी पुट करावी लागेल, जे की मी इथं लिहिलेलं आहे पहा. हिअर पुट थीटा ॲज 90 प्लस थीटा ॲज सिग्मा एक्स अँड सिग्मा वाय आर 90 डिग्री टू इच अदर. म्हणून पहा मित्रांनो, एकदम सोपा फॉर्म्युला तयार झाला आपल्याला. सिग्मा एक्स और सिग्मा वाय इज इक्वल टू सिग्मा 1 प्लस सिग्मा 2 डिवाइडेड बाय 2 प्लस मायनस सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 डिवाइडेड बाय 2 इंटू कॉस 2 थीटा. आता सिमिलरली आपण या जे काही पॅरलल फोर्सेस आहेत, जे काही शियर स्ट्रेसेस आहेत, यांचे सम करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला एकदम सिंपल फॉर्म्युला मिळतो. लक्षात ठेवण्यासाठी पहा, याचं प्लस मायनस नंतरचं जे काय आहे ते जसंच्या तसं लिहायचं. म्हणजे सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 डिवाइडेड बाय 2 इंटू इथे कॉस थीटा आहे, इथे साइनचे कंपोनंट एकत्र येतील म्हणून इथं साइन 2 थीटा असं येईल. म्हणजेच थोडक्यात टौ इज इक्वल टू सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 डिवाइडेड बाय 2 इंटू साइन 2 थीटा. हा झाला आपला शियर स्ट्रेस, या टौची व्हॅल्यू. अशा प्रकारे या दोन फॉर्म्युलांनी किंवा या तीन फॉर्म्युलांनी आपण या BC प्लेन वरती येणारे जे काही फोर्सेस आहेत ते आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर पाहूयात की आता या फॉर्म्युल्यावरती कॉन्सन्ट्रेट करा सगळ्यांनी. टौच्या फॉर्म्युल्यावरती आपल्याला खूप महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह बघायचा आहे. टौ इज इक्वल टू सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 डिवाइडेड बाय 2 इंटू साइन 2 थीटा. आता या साइन 2 थीटा मध्ये किंवा या टौच्या फॉर्म्युल्यामध्ये याची मॅक्सिमम व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल, म्हणजेच टौची मॅक्सिमम व्हॅल्यू काढायची असेल तर काय करायला लागेल रे मित्रांनो, तर इथं बघा, जेव्हा हा साइन 2 थीटा मॅक्सिमम येईल, साइन 2 थीटा मॅक्सिमम येईल त्यावेळेस टौची व्हॅल्यू ही काय असेल, आपली मॅक्सिमम असेल. म्हणजेच थीटाची व्हॅल्यू किती पुट केल्यानंतर आपल्याला टौ मॅक्स मिळेल, तर या ठिकाणी बघा साइन 0 0, त्यानंतर साइन 30 डिग्री असतो तो 1/2 असतो, साइन 45 डिग्री हा 1/√2 असतो, साइन 60 डिग्री √3/2 असतो आणि साइन 90 असतो तो 1 असतो. त्यानंतर पुन्हा पुढे जायचा प्रयत्न केला तर जे काही व्हॅल्यू आहेत ते निगेटिव्ह होतात. म्हणजे साइनची मॅक्सिमम व्हॅल्यू आपल्याला 90 ला मिळते. मग इथं 90 येण्यासाठी थीटाची व्हॅल्यू 2 इंटू 45 इज इक्वल टू 90 मिळेल. म्हणजेच थीटा 45 डिग्री जर पुट केला तर या टौची व्हॅल्यू आपल्याला मिळेल मॅक्सिमम. म्हणून टौची व्हॅल्यू मॅक्सिमम मिळेल कुठे मिळेल आपल्याला, ॲट अँगल 45 डिग्री. हा जो थीटा आहे तो जर 45 डिग्री असेल तर इथं टौची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे, मॅक्सिमम मिळणार आहे. याच्यावरून आपण एक कन्क्लुजन काढू शकतो बघा, मॅक्सिमम शियर स्ट्रेस प्लेन इज ॲट 45 डिग्री फ्रॉम प्रिन्सिपल प्लेन. मॅक्सिमम शियर स्ट्रेस किती वरती असतो, तर 45 डिग्री वरती असतो. कशापासून, तर मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस किंवा मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस पासून. म्हणजेच प्रिन्सिपल प्लेन पासून मॅक्सिमम शियर स्ट्रेसचा प्लेन हा 45 डिग्री अँगल वरती असतो. हे झालं आपलं सगळ्यात महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह. खूप 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 वेळा विचारलेला आहे, इवन प्रत्येक अल्टरनेट एक्झाम मध्ये विचारलेला आहे, असं लक्षात ठेवलं तरी चालेल. आता या ठिकाणी दोन गोष्टी लक्षात ठेवण्यासारखे आले, दोन अँगल आले बघा. दोन प्रिन्सिपल प्लेनच्या मध्ये अँगल किती असतो, तर 90 डिग्री असतो. आणि एक प्रिन्सिपल प्लेन आणि एक मॅक्सिमम शियर स्ट्रेसचा प्लेन याच्यामध्ये अँगल किती असतो, 45 डिग्री. त्यानंतर बघा, आता इथं जर साइन 45 पुट केलं तर साइन 91 होईल आणि टौ मॅक्सचा सिंपल फॉर्म्युला आपल्याला मिळेल. टौ मॅक्स इज इक्वल टू सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 डिवाइडेड बाय 2. हे 3-4 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत या केस मधून. ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने महत्त्वाचे. शक्यतो विचारत नाहीत, फॉर्म्युला विचारणार नाहीत, पण गेट सारख्या एक्झाम मध्ये तुम्हाला ह्या फॉर्म्युल्यावरून काहीतरी न्यूमरिकल सॉल्व्ह करावं लागेल. टौची व्हॅल्यू विचारतील, टौ मॅक्सची व्हॅल्यू विचारतील. मग त्यावेळेस फॉर्म्युला तुमचा पक्का झाला पाहिजे, माहिती असला पाहिजे. कारण सोपा आहे, लक्षात ठेवू शकतो. आणि हे फॉर्म्युले जर लक्षात असतील तर याच्या पुढच्या केसचे फॉर्म्युले पण आपण सिम्पली डिराईव्ह करू शकतो. तर पाहूयात आपली केस नंबर 3. या ठिकाणी पहा, केस नंबर 3 काय आहे. इफ sigma x and sigma y are normal stresses acting on a body along with tau xy as a shear stress, and we have to find out major and minor principal stresses, that is sigma 1 and sigma 2. म्हणजे काय रे बघा मित्रांनो, एक बॉडी आहे, या बॉडी वरती दोन स्ट्रेसेस ऍक्ट होत आहेत, जे की आहेत सिग्मा एक्स, इथं डिनोट केलेला आहे सिग्मा एक्स, आणि हा आहे सिग्मा वाय अलॉंग विथ टौ एक्स वाय ॲज अ शियर स्ट्रेस. म्हणजे या ठिकाणी
हा जो काही AB प्लेन आहे, BC प्लेन आहे, CD प्लेन आहे, या प्लेन वरती जे काही स्ट्रेसेस ऍक्ट होत आहेत, हे स्ट्रेसेस हे फक्त नॉर्मल स्ट्रेसेस नाहीयेत, अलॉंग विथ शियर स्ट्रेस आलेले आहेत. म्हणून हे सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय आर नॉट प्रिन्सिपल स्ट्रेसेस. आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत प्रिन्सिपल स्ट्रेसेस काहीतरी डिग्री थीटा अँगल वरती असतील ते. आता कोणत्या थीटा वरती मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस असतील हे आपण सांगू शकत नाही, पण आपल्याला माहिती आहे की जर थीटा डिग्री प्लेन वरती स्ट्रेसेस काय असतील हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजेच बघा, या व्हर्टिकल प्लेन पासून थीटा डिग्री वरती काहीतरी एक प्लेन आहे आणि मग त्या प्लेन वरती येणारे स्ट्रेसेस कुठले. तर जनरली जो काही थीटा डिग्री वरती प्लेन असतो त्याच्यावरती दोन प्रकारचे स्ट्रेसेस येतात. एक येतो नॉर्मल स्ट्रेस आणि एक येतो शियर स्ट्रेस. हे आपल्याला माहिती आहे. मग आपण पहिल्यांदा हे नॉर्मल स्ट्रेस आणि शियर स्ट्रेस काय आहेत हे कॅल्क्युलेट करूयात. पहा या ठिकाणी मागच्या केसचा फॉर्म्युला आणि या केसचा फॉर्म्युला सेम राहतो, फक्त याच्यामध्ये एक्स्ट्रा एडिशन होईल ते टौ एक्स वायच्या कंपोनंटने. आता टौ एक्स वायचा जो काही कॉम्पोनंट असेल तो कॉम्पोनंट याच्यामध्ये ऍड होईल फक्त. मग बघा फॉर्म्युला काय तयार होतोय, सिग्मा एक्स डॅश. आता याच्यावरती असणारा जो काही नॉर्मल स्ट्रेस आहे त्याचा फॉर्म्युला काय तयार होतो, सिग्मा एक्स डॅश इज इक्वल टू सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2. जसं की तिकडे होतं सिग्मा 1 प्लस सिग्मा 2 डिवायडेड बाय 2 प्लस सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 इंटू कॉस थीटा. ही होती दुसरी टर्म. इथं पण तसंच आलंय का सेम, तर बघा या ठिकाणी सेम आहे. आणि याच्यात टौचा एक कंपोनंट ऍड झालेला आहे. टौचा कुठला कंपोनंट ऍड झालाय, तर साइन वाला, म्हणजेच टौ एक्स वाय साइन 2 थीटा. आणि सिम्पली आपल्याला फॉर्म्युला मिळाला या ठिकाणी बघा, सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 प्लस सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 इंटू कॉस थीटा प्लस टौ एक्स वाय साइन थीटा. सिमिलरली सिग्मा वाय डॅश, जसं की इथे एक पी पॉईंट घेतला होता आणि झूम करून त्या पॉईंटला पाहिलं होतं, 90 डिग्री वरती दुसरा स्ट्रेस मिळतो, नॉर्मल स्ट्रेसच असतो तो. मग सिग्मा वाय डॅश इज इक्वल टू सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 मायनस, इथं प्लस आहे इथं फक्त मायनस झालेला आहे, सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 इंटू कॉस 2 थीटा मायनस टौ एक्स वाय साइन 2 थीटा. इथं प्लस आहे इथं मायनस झालेला आहे, एवढाच डिफरन्स आहे दोन्हीमध्ये. आणि अजून एक महत्वाचा डिफरन्स, ज्या वेळेस आपण थीटा पुट करू त्यावेळेस थीटाची व्हॅल्यू सिग्मा वाय डॅशच्या इक्वेशन मध्ये 90 प्लस थीटा अशी पुट करायची आहे, कारण हे दोन्ही एकमेकांपासून 90 डिग्री प्लेन वरती आहेत. त्यानंतर टौ एक्स वाय डॅशचा फॉर्म्युला, मग इथं जो काही शियर स्ट्रेस येणार आहे त्या शियर स्ट्रेसचा काय फॉर्म्युला येते बघूयात. तर शियर स्ट्रेस इज इक्वल टू या प्लसच्या पुढचं सगळं इक्वेशन लिहायचंय आपण असं म्हणलंय, या प्लसच्या पुढचं सगळं इक्वेशन लिहायचंय म्हणलंय, फक्त कॉसच्या ऐवजी साइन आणि साइनच्या ऐवजी कॉस लिहायचंय. म्हणजेच बघा टौ एक्स वाय डॅश इज इक्वल टू सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 याच्या पुढे इंटू इथं आहे कॉस 2 थीटा म्हणून इथं लिहिणार आहोत आपण साइन 2 थीटा प्लस टौ एक्स वाय, इथलं साइन आहे म्हणून इथं कॉस 2 थीटा. आणि मग सिम्पली आपल्याला मिळेल की टौ एक्स वाय डॅश इज इक्वल टू सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 इंटू साइन 2 थीटा प्लस टौ एक्स वाय कॉस 2 थीटा. फॉर्म्युले थोडेसे लक्षात ठेवावे लागतील, प्रॅक्टिस करावी लागेल. आणि 2-4 वेळा लिहून काढले, बघितले, त्यांना सारखं वरचे वर डोळे खालून घातलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल की कसं लक्षात ठेवणार ते. त्यानंतर पाहूयात की इथे एक टौ एक्स वाय डॅश ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला की सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 इंटू साइन 2 थीटा प्लस टौ एक्स वाय कॉस 2 थीटा. आता आपण काढलंय सिग्मा एक्स सिग्मा वाय डॅश ऍट प्लेन थीटा डिग्री. आता ज्या वेळेस आपण बीसी पासून सुरू करू आणि वेगवेगळ्या थीटाला चेक करत जाऊ त्यावेळेस एक थीटा असा असणार आहे की ज्या प्लेन वरती आपला अँगल हा आपले स्ट्रेसेस हे प्रिन्सिपल स्ट्रेसेस असणार आहेत. मग पहा या ठिकाणी मित्रांनो, असा कोणता प्लेन आहे ज्याच्यावरचे स्ट्रेसेस प्रिन्सिपल स्ट्रेसेस असतील, तर त्या स्ट्रेसेस साठी त्या प्लेन वरती शियर स्ट्रेसची व्हॅल्यू किती असली पाहिजे, तर मित्रांनो 0 असली पाहिजे. मग शियर स्ट्रेसची व्हॅल्यू 0 पुट करायची, इथे टौ एक्स वाय डॅश 0 पुट करायचं आणि इक्वेशन सिम्प्लिफाय करून घ्यायचं. मग ज्या वेळेस इथे 0 पुट करू आपण त्यावेळेस बघा हा टौ एक्स वाय कॉस 2 थीटा इकडे जाईल किंवा याच्यातली एक टर्म इकडे जाईल आणि मग फक्त थीटा बाजूला काढा. पहा या ठिकाणी साइन थीटा आणि कॉस थीटा, मग साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा असं एक इक्वेशन मिळेल. मग साइन थीटा अपॉन कॉस थीटा टॅन थीटा, मग टॅन 2 थीटा पी इज इक्वल टू किंवा टॅन 2 थीटा इज इक्वल टू 2 टौ एक्स वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय. सिम्पली रिलेशन मिळेल, तुम्ही पेपर वरती करून पाहू शकता. आता इथे व्हिडिओ मध्ये तुम्हाला थोडंसं मला समजावणं क्रिटिकल जातंय, पण
लक्षात ठेवा की याला सिम्पली सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन मिळेल. आता हे इक्वेशन मिळताना बघा काय मिळालंय, tan 2 θ p इज इक्वल टू 2 tau xy डॅश डिवायडेड बाय सिग्मा x मायनस सिग्मा y. मग या ठिकाणी पहा काय होतंय ते 2 tau xy, इथं p लिहिलंय, p म्हणजे काय रे, तर अँगल ऑफ प्रिन्सिपल प्लेन. मग 2 θ p अशा प्रकारे आपण θ p कॅल्क्युलेट केला. मग θ p एकदम सोपं मिळालं आपल्याला. मग θ p इज द अँगल ऑफ प्रिन्सिपल प्लेन. प्रिन्सिपल प्लेनचा अँगल अशा प्रकारे काढणार. हाही फॉर्म्युला डायरेक्टली पेपरमध्ये विचारतात किंवा असे स्ट्रेसेस देतील आणि θ p चा अँगल काढायला सांगतील. हे तुमचं एक ऑब्जेक्टिव्ह झालं महत्वाचं, इव्हन विचारलेलं आहे बऱ्याच वेळा. आता हा जो काही θ p आहे, इथं जो काही θ आहे, तो जो जर आपण या सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय च्या इक्वेशन मध्ये पुट केला तर आपल्याला या प्लेन वरती, या θ प्लेन वरती असणारे जे काही नॉर्मल स्ट्रेसेस आहेत, म्हणजे जे काही प्रिन्सिपल स्ट्रेसेस आहेत, ते आपल्याला मिळतील. परत इथे डेरिव्हेशन करावं लागेल. डेरिव्हेशनची आवश्यकता नाही, फॉर्म्युला आपण फिक्स मध्ये लक्षात ठेवू शकतो. एकदम रट्टा मारून ठेवायचे फॉर्म्युले, कारण की पेपरमध्ये कुठेही विचारले जाऊ शकतात आणि याची खरंच गरज लागते. त्यानंतर पहा, पुटिंग दिस θ इनटू अबव इक्वेशन, सिग्मा 1 इज इक्वल टू, मग फॉर्म्युला कसा मिळतोय पहा, सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 प्लस अंडर रूट मध्ये सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टाऊ एक्स वाय स्क्वेअर. लक्षात ठेवायचंय. सिमिलरली सिग्मा 2 इज इक्वल टू सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 मायनस अंडर रूट मध्ये सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टाऊ एक्स वाय स्क्वेअर. सोपा फॉर्म्युला आहे. इथं फक्त प्लस आणि इथं फक्त मायनस आहे. आता यामधून जर आपल्याला मॅक्सिमम शिअर स्ट्रेस कॅल्क्युलेट करायला सांगितलं तर मॅक्सिमम शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला आपल्याला एकच माहिती आहे, एक आहे सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 डिवायडेड बाय 2. मग आता हा फॉर्म्युला अप्लाय करायला आधी सिग्मा 1 कॅल्क्युलेट करावं लागेल, मग सिग्मा 2 कॅल्क्युलेट करावं लागेल आणि मग त्यानंतर परत तिसरा फॉर्म्युला कॅल्क्युलेट करावं लागेल. मग असं न करता एक शॉर्टकट आहे पहा. या ठिकाणी जे काही अंडर रूटची टर्म आहे सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टाऊ एक्स स्क्वेअर स्क्वेअर, याची व्हॅल्यू ही सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 डिवायडेड बाय 2 एवढीच येते. म्हणून आपल्याला टाऊ मॅक्सचा अजून एक फॉर्म्युला मिळतो बघा या ठिकाणी, अंडर रूट सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टाऊ एक्स वाय स्क्वेअर. हे जे बोल्ड केलेलं आहे ना, हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचंय, लिहून काढायचंय. व्हिडिओ पॉज करायचा आणि हे मी नोट्स तेवढ्यासाठीच देतोय की व्हिडिओ पॉज करायचा आणि फॉर्म्युले लिहून काढायचे पेज वरती. जिथं तुम्ही अभ्यासाला बसताय तिथं ते पेज लावून ठेवायचं आणि सारखं सारखं बघायचं. त्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाहीये बघा. थोडेसे क्रिटिकल ऑब्जेक्टिव्ह पण सुटतील जर फॉर्म्युले पाठ असतील तर. एवढे क्रिटिकल फॉर्म्युले शक्यतो विचारत नाहीत, पण याच्यातली अशी गोष्ट विचारतात की त्याला हा फॉर्म्युला नेमका लागला पाहिजे. पुढची केस पाहूयात, केस नंबर 4. थोडंसं आधी बघूयात इथं केस नंबर 4 च्या अगोदर. θ p इज मेजर प्रिन्सिपल प्लेन. मागे जो कॅल्क्युलेट केला आपण, इथे जो θ p कॅल्क्युलेट केलाय हा आहे मेजर प्रिन्सिपल प्लेन. आणि मग मायनर प्रिन्सिपल प्लेनचा अँगल काय असू शकतो असं तुम्हाला परत विचारलं जातील. मग मायनर प्रिन्सिपल प्लेनचा अँगल काय, तर θ प्लस 90 डिग्री म्हणजेच 90 प्लस θ p. हे एक ऑब्जेक्टिव्ह तुमचं महत्वाचं झालं. या ठिकाणी अजून एक ऑब्जेक्टिव्ह कव्हर करायचे मला पहा. सम ऑफ द नॉर्मल स्ट्रेसेस ऍट ऑल प्लेन इज कॉन्स्टंट. नॉर्मल स्ट्रेसेसची सम कुठल्याही प्लेनला कॅल्क्युलेट केली तर ती काय असते, कॉन्स्टंट असते. म्हणजेच मगाशी कॅल्क्युलेट केलेले सिग्मा एक्स डॅश प्लस सिग्मा वाय डॅश इज इक्वल टू सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय इज इक्वल टू सिग्मा 1 प्लस सिग्मा 2. हे पण तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सोडवताना उपयोगाला येणार आहे. जाऊयात पुढे केस नंबर 4 कडे. इफ अ गिवन ब्लॉक इज सब्जेक्टेड टू प्युअर शिअर. प्युअर शिअर कंडिशन म्हणजे काय रे मित्रांनो, पहा या ठिकाणी ब्लॉक दिलेला आहे एक ABCD आणि याच्यावरती फक्त शिअर स्ट्रेसेस आलेले आहेत, दुसरा कुठलाही स्ट्रेस आलेला नाही, नॉर्मल स्ट्रेस आलेला नाही. टाऊ एक्स वाय हा शिअर स्ट्रेस आहे. मग याच्यापासून कॅल्क्युलेट करायचं आपल्याला सिग्मा 1 आणि सिग्मा 2. मग सिग्मा 1 सिग्मा 2 कॅल्क्युलेट करताना काय करायचं बघा, याचं डेरिव्हेशन एकदम सोपं आहे. तर θ डिग्री प्लेन AC प्लेन आहे पहा, इथं θ डिग्री वरती एक प्लेन आहे. मग या प्लेन वरचे स्ट्रेसेस काढताना आपल्याला सिग्मा एक्स डॅश आणि सिग्मा वाय डॅश असे दोन लागतील. मग सिग्मा एक्स डॅश इज इक्वल टू, मग इथं सिग्मा 1 ची व्हॅल्यू किंवा सिग्मा एक्स ची व्हॅल्यू किती आहे, 0. सिग्मा वाय ची व्हॅल्यू किती आहे, 0. टाऊ एक्स वाय ची व्हॅल्यू किती आहे, तर टाऊ एक्स वायच आहे. मग हे जे काही मागचे इक्वेशन होते, हे जे काही इक्वेशन होतं याच्यामध्ये सिग्मा एक्स 0 पुट करायचा, सिग्मा वाय 0 पुट करायचा, त्यानंतर हे पुन्हा 0 पुट करायचं आणि मग फॉर्म्युल्यामध्ये खाली काय राहते बघा शेवटी, मग ते सगळं 0 प्लस 0 डिवायडेड बाय 0 असं होऊन सिग्मा एक्स डॅश इज इक्वल टू, कर्सरकडे लक्ष द्या, सिग्मा एक्स डॅश इज इक्वल टू फक्त टाऊ एक्स वाय साइन 2 थीटा राहते. सिमिलरली सिग्मा वाय डॅश इज इक्वल टू टाऊ एक्स वाय
साइन 2 थिटा, फक्त इथं काय राहते मायनस राहते. त्यानंतर याचा थिटा हा थिटा प्लस काय असणार आहे 90 डिग्री असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघूयात की टौ एक्स वाय. सिमिलरली यावरच्या फॉर्म्युल्यामध्ये टौ एक्स वाय डॅश, मग इथे हे पुट 0 पुट केल्यानंतर टौ एक्स वाय डॅश इज इक्वल टू फक्त टौ एक्स वाय कॉस 2 थिटा. बघा इथे फॉर्म्युला आहे टौ एक्स वाय कॉस 2 थिटा, आपल्याला मिळाला टौ एक्स वाय डॅश. आता याच्यापासून थिटा डिग्री वरती असा कुठल्या तरी एक अँगल वरती प्लेन मिळणार आहे जो की प्रिन्सिपल प्लेन असणार आहे, आणि मग प्रिन्सिपल प्लेन वरती या टौ एक्स वाय डॅश ची व्हॅल्यू काय असणार आहे 0 असणार आहे. म्हणून इथं पुट करूयात बघा टौ एक्स वाय डॅश ची व्हॅल्यू 0, मग 0 इज इक्वल टू टौ एक्स वाय कॉस 2 थिटा. मग हे 0 कधी होईल ज्यावेळेस कॉस 2 थिटा ची व्हॅल्यू काय असेल 0 असेल. मग कॉस 90 किती असतो तर 0 असतो, म्हणून हा थिटा किती पुट करायचा आहे मित्रांनो आपल्याला 45 डिग्री. मग जर हा 45 डिग्री पुट केला तर पहा या ठिकाणी टौ एक्स वाय डॅश ची व्हॅल्यू काय होतीये 0, म्हणजेच त्या ठिकाणी शियर स्ट्रेस ची व्हॅल्यू काय होतीये 0 होतीये. म्हणून त्यासाठी या जो मॅक्सिमम प्युअर शियर कंडिशन मधून किती डिग्री वरती प्रिन्सिपल प्लेन असतो असं जर आपल्याला विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की थिटा शुड बी 45 डिग्री. म्हणजे प्युअर शियर प्लेन पासून प्रिन्सिपल प्लेन हा किती वरती असतो 45 डिग्री वरती. तिसरा ऑब्जेक्टिव्ह मिळालं 45 डिग्री आणि 90 डिग्री मध्ये, म्हणजेच कन्फ्युजन करण्यासाठी. त्यानंतर 45 किंवा 135 टाकलं तरी चालेल, म्हणजे 45 प्लस 90 टाकलं तरी चालेल. म्हणजेच कारण बघा याच्यामध्ये दोन्हीमध्ये मिळून अँगल आहे 90 डिग्रीचा डिफरन्स आहे. मग आता हीच व्हॅल्यू 45 डिग्रीची वरती टाकायची आणि इथं टाकायची, काय मिळते पाहूयात. मग इथं जर आपण ती व्हॅल्यू पुट केली तर सिग्मा एक्स डॅश ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला टौ एक्स वाय. मग त्या ठिकाणी शियर स्ट्रेस 0, म्हणजेच काय झालं तो झाला प्रिन्सिपल प्लेन. मग सिग्मा 1 इज इक्वल टू प्लस टौ एक्स वाय, सिग्मा 2 इज इक्वल टू मायनस टौ एक्स वाय. अशा प्रकारे आपण प्रिन्सिपल स्ट्रेसेस कॅल्क्युलेट करू शकतो. आणि मग नॉर्मल स्ट्रेस ऑन प्लेन ऑफ मॅक्सिमम शियर काय असेल, मॅक्सिमम शियरचा प्लेन आहे त्याच्यावरती नॉर्मल स्ट्रेसची व्हॅल्यू काय असेल याचाही एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, सिग्मा 1 प्लस सिग्मा 2 डिवायडेड बाय 2. थोडक्यात समरी करूयात आपण, क्विक रिव्हिजन करूयात जे काही केसेस बघितले या ठिकाणी मित्रांनो. केस 1 होती आपली, एक बॉडी दिली होती आणि फक्त नॉर्मल डायरेक्शनला फोर्सेस अप्लाय केले होते. मग जर फक्त नॉर्मल डायरेक्शनला फोर्सेस अप्लाय केले तर त्यावेळेस सिग्मा डॅश ची व्हॅल्यू काय पर्टिक्युलर थिटा डिग्री अँगल वरती जो प्लेन आहे त्याच्यावरती येणारा नॉर्मल स्ट्रेस तर सिग्मा कॉस स्क्वेअर थिटा. त्यानंतर टौ डॅश ची व्हॅल्यू काय म्हणजे शियर स्ट्रेस ची व्हॅल्यू काय त्याच्यावरती साइन 2 थिटा, सिग्मा इंटू साइन 2 थिटा डिवायडेड बाय 2. याचा रिझल्टंट कसा कॅल्क्युलेट करणार तर अंडर रूट सिग्मा डॅश स्क्वेअर प्लस टौ डॅश स्क्वेअर. ही होती केस नंबर 1 या ठिकाणी पाहू शकतो. त्यानंतर केस 2 चा फॉर्म्युला काय आहे, केस 2 काय होती तर एक बॉडी दिली होती, बॉडीवरती परपेंडिक्युलर डायरेक्शनला नॉर्मल स्ट्रेसेस दिले होते आणि थिटा डिग्री प्लेन वरती नॉर्मल स्ट्रेसेस आणि शियर स्ट्रेसेस काय असतील याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची होती. मग फॉर्म्युला आपण या ठिकाणी बघितले, सिग्मा एक्स इज इक्वल टू सिग्मा 1 प्लस सिग्मा 2 डिवायडेड बाय 2 प्लस सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 डिवायडेड बाय 2 इंटू कॉस 2 थिटा. Similarly, sigma y is equal to sigma 1 plus sigma 2 divided by 2 minus sigma 1 minus sigma 2 divided by 2 into cos 2 theta. इथं प्लस आहे इथं मायनस आहे एवढाच डिफरन्स आहे. त्यानंतर शियर स्ट्रेसची व्हॅल्यू मग याच्या पुढचं घ्यायचं आणि कॉसच्या ऐवजी साइन लिहायचं असं सांगितलं मी, म्हणजे सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 डिवायडेड बाय 2 इंटू साइन 2 थिटा. सिमिलरली टौ मॅक्स इज इक्वल टू, मग टौ मॅक्स काढायचा असेल तर साइन 2 थिटाची व्हॅल्यू 1 झाली पाहिजे, म्हणून सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 डिवायडेड बाय 2. आणि मग मॅक्सिमम शियर स्ट्रेसचा प्लेन हा प्रिन्सिपल प्लेन पासून किती डिग्री वरती असतो तर 45 डिग्री वरती असतो, हे लक्षात ठेवायचं होतं केस 2 मध्ये. सिमिलरली केस नंबर 3, आता इथं फॉर्म्युले कम्पेअर करू शकतो बघा. सिग्मा एक्स डॅश काढायचा आहे, सिग्मा 1 च्या ऐवजी सिग्मा एक्स लिहिलाय, सिग्मा 2 च्या ऐवजी सिग्मा वाय लिहिलेला आहे आणि याच्यामध्ये टौ एक्स वाय एक्स्ट्रा आला होता. बॉडी दिली होती, बॉडीवरती दोन परपेंडिक्युलर डायरेक्शनला स्ट्रेसेस दिले होते सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय अलॉंग विथ शियर स्ट्रेस, म्हणून ते काही प्रिन्सिपल स्ट्रेसेस नाहीत, म्हणून इथं नोटेशन सिग्मा 1 आणि सिग्मा 2 न वापरता सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय असं वापरले. मग या प्लेन पासून थिटा डिग्री अँगल प्लेन वरती काय काय स्ट्रेसेस असतील तर जे काय कॅल्क्युलेट करायचंय, एक असतो आपला नॉर्मल स्ट्रेस आणि एक असतो शियर स्ट्रेस. तर नॉर्मल स्ट्रेस मध्ये पण जर मटेरियल तो पॉइंट झूम केला तर त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनला आपल्याला अजून एक नॉर्मल स्ट्रेस मिळतो. म्हणजेच पहा या ठिकाणी सिग्मा वाय डॅश किंवा सिग्मा एक्स डॅश इज इक्वल टू सिग्मा एक्स डॅश सिग्मा वाय डॅश एकत्र फॉर्म्युला रीड करूयात. असा रीड करतात, सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय बाय 2 प्लस मायनस सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 इंटू कॉस 2 थिटा प्लस मायनस टौ एक्स वाय साइन 2 थिटा.
असा फॉर्म्युला मिळाला पहा. या ठिकाणी आपल्याला सेम फॉर्म्युला आहे दोन्ही टाऊ एक्स वाय साइन 2 थीटा ऍड झाले फक्त याच्यामध्ये आणि मग टाऊ एक्स वाय डॅश मॅक्स टाऊ एक्स वाय डॅशचा फॉर्म्युला काय येतो तर इथल्या प्लसच्या पुढचं लिहायचं. मग काय लिहिले पहा सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 इंटू साइन 2 थीटा प्लस टाऊ एक्स वाय कॉस 2 थीटा. सिमिलरली पहा थीटा पी डिग्री अँगल वर प्रिन्सिपल प्लेनचा अँगल काढताना हा टाऊ एक्स वाय डॅश आहे त्याला 0 पुट करायचं. 0 पुट केलं म्हणजे काय मिळेल आपल्याला की ही टर्म इकडे जाईल. त्यानंतर साइन आणि कॉस थीटा साइन थीटा कॉस थीटा एका बाजूला उरलेले टर्म एका बाजूला केले तर आपल्याला मिळेल tan 2 थीटा इज इक्वल टू 2 टाऊ एक्स वाय डॅश डिवायडेड बाय सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय. अशा प्रकारे आपल्याला tan 2 थीटा पी चा पण अँगल मिळाला. त्यानंतर पाहूयात की प्रिन्सिपल स्ट्रेसेस काय असतील. मग प्रिन्सिपल स्ट्रेसेस साठी हा थीटा पी हा वरच्या इक्वेशन मध्ये पुट करायचा आणि वरच्या इक्वेशन मध्ये पुट केल्यावरती आपल्याला सिग्मा 1 सिग्मा 2 ची व्हॅल्यू मिळेल. सिग्मा 1 अँड सिग्मा 2 इज इक्वल टू सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 प्लस मायनस अंडर रूट सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टाऊ एक्स वाय स्क्वेअर. सिंपल आहे. याच्यातली ही जी काही प्लसच्या पुढची टर्म आहे त्या टर्मला म्हणतात टाऊ मॅक्स. सिमिलरली इथं आहे टाऊ मॅक्स. केस नंबर 4 होती आपली प्युअर शिअरची. ब्लॉक वरती फक्त शिअर स्ट्रेसेस आले होते. मग हे जे काही शिअर स्ट्रेसेस आहेत सिग्मा एक्स डॅश इज इक्वल टू प्लस टाऊ एक्स वाय साइन 2 थीटा सिग्मा वाय डॅश इज इक्वल टू मायनस टाऊ एक्स वाय साइन 2 थीटा आणि मग टाऊ एक्स वाय डॅश इज इक्वल टू टाऊ एक्स वाय कॉस 2 थीटा. तर 2 थीटाची व्हॅल्यू 0 ह्याची व्हॅल्यू 0 व्हायची असेल तर मग कॉस 2 थीटा 0 झाला पाहिजे म्हणजेच कॉस 90 डिग्री 0 असतो. म्हणून 45 डिग्री अँगल पुट केला. म्हणून प्युअर शिअरच्या प्लेन पासून प्रिन्सिपल प्लेन हा 45 डिग्री वरती असतो. हे झालं तुमचं ऑब्जेक्टिव्ह. सिमिलरली सिग्मा 1 इज इक्वल टू प्लस टाऊ एक्स वाय वरती पुट करायचं 45 डिग्री फक्त आणि सिग्मा 2 इज इक्वल टू मायनस टाऊ एक्स वाय. तर मित्रांनो ही होती अॅनालिटिकल मेथड आणि याचं क्विक रिव्हिजन. याच्यावरचं ऑब्जेक्टिव्ह फिक्स मध्ये पेपर मध्ये असणार आहे. तुम्हाला ही मेथड कशी वाटली मला जरूर कमेंट मध्ये कळवा. थँक्यू.